नमस्कार दोस्तों, आप देख रहे खबरें आज भी। आज हम मौजूद हैं चेंबूर के डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के अंदर स्थापित महामानव डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की महापरिनिर्वाण दिन के अवसर पर और निर्माण पत्रकार संघ के तरफ से आज यहां पर पानी बिस्किट का आयोजन किया गया है। उन्हीं से पूछते हैं कौन कौन से लोग यहां पर शामिल है, किस तरह से आयोजन किया जाता है। हमारे साथ में पत्रकार संघ के अध्यक्ष सुरेश मगरे जी हैं, उनसे बात करेंगे किस तरह से आयोजन किया जाता है और कौन कौन संस्थाएं और पत्रकार संघ इसमें शामिल रहता है। सर, क्या कहेंगे आज महामानव बाबा साहेब अम्बेडकर का परिनिर्वाण दिवस के ऊपर पर यहाँ पे पानी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या जयंती महापरिनिर्वाण निमित्त सगळ्यांना विनम्र अभिवादन। 6 दिसंबर के अवसर से सबको मेरे तरफ से विनम्र अभिवादन। जो लोग ये प्रोग्राम में नवनिर्माण पत्रकार संघ, जयराम सेवा फाउंडेशन, बहुजन पत्रकार संघ, उपनगर के जितने पत्रकार हैं ये बड़े प्रोग्राम से अपना बिस्किट, चाय, पोहा और अल्प पानी वाटप का कार्यक्रम रखते, हर साल रखते। गेले 10 साल से प्रोग्राम चला रहे हैं। इसमें बहुत सारे पत्रकार, उपनगर के जितने पत्रकार हैं सहभाग लेते हैं। सर, आज महापरिनिर्वाण दिन आहे बाबासाहेब आंबेडकर, काय बोलणार आहे, लोकांचा काय संदेश देणार आहे या आज दिवसाची? बौद्ध समाजाचे उद्धार करते महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज 68वा महापरिनिर्वाण दिन आहे। त्यानिमित्त मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो व माझा समाज असाच पुढे पुढे जावा ही मी अपेक्षा करतो। धन्यवाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे केले त्याच्यासाठी आपला समाज विकला जाऊ नये म्हणून आपण जे काही मतदान करतो, जे काही लोक देतात त्याचा स्वीकार करू नका आणि आपला समाज शक्यतो पुढे नेण्याचा प्रयत्न करा, हा संदेश मी लोकांना देऊ इच्छिते। नमस्कार। आज 7 दिसंबर आहे, महामानव बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिवस आहे, त्याच्याबद्दल काय बोलणार तुम्ही? आज आधुनिक भारताचे बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्यांची आज पुण्यतिथी आहे। लोकांनी आज शांतता बाळगली पाहिजे। आज मी बघते दादरमध्ये सुद्धा गेलेली, तर आज तिथे बघितलं की सगळ्या पक्षाची भाषणं चालू। ॲक्च्युली हे भाषणाचे दिवस नाही आहेत, राजकारण नाही, याच्यात राजकारण केलं नाही पाहिजे। आज मी बघितलं तर मला तिथं थोडं राजकारण वाटलं। अशा टायमाला आज आपलं सुखाचा दिवस नाही, दुःखाचा दिवस आहे। त्या दुःखाच्या दिवसात जेवढं तुम्ही शांतता बाळगाल आणि लोकांनाही शांततेचं आवाहन कराल तर चांगलं। तुम्ही त्यांच्याबद्दल तुम्ही चांगल्या भावना ठेवू शकता, कारण आज त्यांनी आपल्यासाठी, सर्व समाजासाठी आज ते म्हणजे लढले आणि सगळ्या समाजाला त्यांनी न्याय दिला। आज महिलांसारख्या, आमच्यासारख्या महिलांना आज त्यांनी इथं उभं राहण्याचं स्थान दिलं आहे। अशा महामानवाला आज मी अभिवादन करते। आज त्यांची जयंती असल्यामुळे, आपलं हे महापरिवर्तन दिन असल्यामुळे आज आम्ही बघा दादरमध्ये दुपारी 12 वाजता जेवण वाटप ठेवलं होतं, त्यानंतर ज्यूस वाटप ठेवलं होतं। तसंच चेंबूरमध्येही कालपासून आमचे कार्यक्रम चालू आहेत आणि हे कार्यक्रम आम्ही लोकांना देण्यासाठी आहेत आणि ह्या दिवसाला देण्यासारखं आहे, कारण बाबासाहेबांनी शिकवलं आहे। बाबासाहेबांचं कलम चाललं आणि कलमाने आज लोकांना आपल्याला देण्याचं शिकवलं आहे। आज महिला असो पुरुष असो त्यांना समानतेचा दर्जा दिलेला आहे। त्या समानतेच्या दर्जानेच आज आम्ही इथं उभे आहेत। तर त्यांचं आम्ही म्हणजे लोकांना माझं म्हणणं आहे की आजच्या दिवशी तर ते शांतता पाहिजे, तिथं ढोल ताशा किंवा बँजो किंवा टेप वगैरे असे साऊंड वगैरे नसले पाहिजे, शांततेचं वातावरण असलं पाहिजे। आज तुमचा खुशीचा दिवस नाही आहे, हा दुःखाचा दिवस आहे। त्याला तरी तुम्ही लाज बाळगा आणि मला म्हणणं आहे की पक्षाचं राजकारण तुम्ही नंतरही करू शकता, पण अशा दिवशी नका करू। आणि आमच्या बाबासाहेबांचं आज तुम्ही पुण्यतिथी तर त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी होताय, पण चांगल्या परिनिमा अशा ह्यानी होऊ नका। जय भीम। माझे हेच 2 शब्द आहेत। आज 6 दिसंबर है और महामानव डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर महापरिनिर्वाण दिन है, तो क्या लगता है कि इस अवसर पर लोगों को राजनीति करना चाहिए? राजनीति का तो मुझे पता नहीं, लेकिन मैं पहले तो परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के महापरिनिर्वाण दिन को अभिवादन करूंगा। नवनिर्माण पत्रकार सेवा संघ हर साल यहाँ पर पानी और बिस्किट का वाटप करते हैं। लोग आते हैं, दूर दूर से आते हैं, उनकी सेवा करना हम पत्रकारों का धर्म है, वो धर्म हम निभाते हैं।
और हर साल ये प्रोग्राम होते रहेगा। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने जो स्थान लोगों को दिया है वो स्थान की हम गरिमा रखते हुए हमेशा लोगों की मदद करते हैं। समाज में चल रहे गलत बातों को हम उठाते हैं। पत्रकारों का काम है कि समाज में आवाज़ उठाना और वो हमारी तरफ से होता रहता है। मैं फिर एक बार डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को वंदन करूंगा और यही कहूँगा कि हर साल लोग आएंगे, लोगों की सेवा होगी। धन्यवाद। आज मॅडम असतील किंवा इतर सर असतील यांच्या सहाय्याने पाणी किंवा बिस्किट वाटप असेल यामध्ये आम्ही थोडं येऊन किंवा अकॅडमीतील सर्व विद्यार्थी येऊन मदत केली। सर्व यांचे योगदान होतं, त्यामागे आम्ही उभं राहिलो आणि आमचं एकच आहे की एम अकॅडमी चेंबूरचं काम एकच आहे की अनाथ व आपल्या दलित लोकांना जे आपले मागे राहिलेले लोक आहेत त्यांना आपल्याला पुढे आणून सैन्य दल किंवा पोलीस दलामध्ये कसं प्रशिक्षण द्यावं किंवा कमीत कमी पैशामध्ये जे इतर अकॅडमीज लूट चालू आहे ती कमीमध्ये आपण कसं द्यावं आणि आपल्याला जे आरक्षण आहे त्याचा फायदा कसा मुलांकडे मिळवून द्यावं हे आपली अकॅडमी साध्य करते व ह्या सर्व सर आणि मॅडम आपल्याला मदत करतात।